श्री गुरु चरित्र। श्री गुरु चरित्राविषयी थोडेसे। श्री गुरु चरित्र हा ओविबद्ध ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला असून भक्तजन परम श्रद्धेने या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात। श्री गुरु चरित्र हा एकूण 52 अध्याय व समारोपाचा अवतरणिका म्हणून 53वा अध्याय असे छोटे छोटे ओवीबद्ध 53 अध्यायांचा हा उत्कृष्ट भक्तांना परम पावन करणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे। तो ओवीबद्ध असला तरी कळणे फारसे अवघड नाही। हा ओवीबद्ध ग्रंथ अत्यंत प्रासादिक रसाळ असून श्री गुरुचे महात्म्य निरूपण करणारा हा कालातीत ग्रंथ आहे। नामकरणी साधकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धयोगीराज यांनी त्रिमूर्ती दत्तांची अवतार कथा व इतर ऋषीमुनी राजे इत्यादी पौराणिक कथांचे सुंदर निरूपण केले आहे। तरी सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचा मुख्य विषय श्री नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे। तसे श्री दत्तोत्रेय, श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती ह्या सर्व अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य या ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर यांनी आपल्या रसाळ वाणीने सविस्तर वर्णन केले आहे। श्री सरस्वती गंगाधर हे महान दत्तोपासक होते। श्री स्वामींच्या अवतार कार्य समाप्तीनंतर सुमारे 100 वर्षांनंतर म्हणजे शके 1450 इ. 1518 या काळात श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा उदय झाला। ग्रंथकर्ते श्री स्वामी सरस्वती गंगाधर यांनी श्री ग्रंथाच्या सुरुवातीस सर्व देव देवता, ऋषी मुनी, गंधर्व, यक्ष, किन्नर, थोर कवी व्यास, पराशरादी यांना नमन करून व माता पित्यांना अभिवादन करून स्वतःचा अल्प परिचय दिला आहे। लेखक श्री सरस्वती गंगाधर यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत, मातेचे नाव चंपा, आडनाव सारखे, शाख, अपस्तंभ, कौंडिन्य, गोत्री, ब्राह्मण, तसेच पूर्वजांचे ही पुण्यस्मरण करून श्री गुरुचे पट्टशिष्य सायनदेव हे आपले ज्ञात मूळ पुरुष असल्याचे सांगून आपला वंशक्रम दिला आहे। सायनदेवानंतर नागनाथ, देवराव, गंगाधर अशा वंशक्रम सांगून श्री सरस्वती गंगाधर हे सायनदेवांपासूनचे 5वे वंशज पुरुष होते। श्री सरस्वती गंगाधर यांनी हे मराठी भाषेत गुरुचरित्र श्री गुरूंची आज्ञा म्हणून लिहिले आहे। औदुंबर वृक्षाखाली दत्तात्रेयाचे नेहमी वास्तव्य असे। तशी दत्त भक्तांची परम श्रद्धा आहे आणि म्हणूनच
औदुंबराखाली बसून शुद्ध अंतःकरणाने दत्त उपासक श्री गुरुचरित्राचे नेहमी पारायण करतात. दर गुरुवारी श्री दत्तात्रेयाची पूजा करून श्री गुरु ग्रंथाचे परम श्रद्धेने सप्ताह पारायण केल्यास त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गुरु महात्म्य सांगणारा, उपासना मार्गाचे तसेच मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून सदर गुरुचरित्र दत्त संप्रदायामध्ये श्रेष्ठ मानल्या जातो. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ त्याचे फार मोठे कार्य आहे. म्हणून दत्त संप्रदायातील सर्वच दत्त उपासकांना तो वेदतुल्य वाटतो. ग्रंथकर्ते श्री सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्र ग्रंथाचे महात्म्य वर्णन करताना ते म्हणतात, गुरुचरित्र ग्रंथाचा पवित्र अंतःकरणाने संपूर्ण सप्ताह मौन धरून एकाच जागेवर बसून पूर्वेकडे तोंड करून ब्रह्मचर्य पालन करून सदर ग्रंथाचे वाचन करावे. असे पवित्रपूर्वक श्रद्धेने पारायण केले तर मनुष्याचा सर्वात मोठा फायदा त्याचे मन व प्रसन्न होऊन समाधान पावतो व मनातल्या सर्व शुभेच्छा पूर्ण होऊन सौख्य प्राप्त होते. अशी मनुष्य जीवनात सुखद फलश्रुती अनुभवतात येते. म्हणून सदर ग्रंथ हा दररोज परम श्रद्धेने वाचला जावा. तशी सद्बुद्धी श्री कृपेने प्राप्त हो, हीच त्यांना नम्र प्रार्थना. श्री गुरुचरित्राच्या पारायणाची माहिती. 1. सकाळी लवकर उठून आपली दररोज नित्य स्नान संध्या कर्मे प्रथम करावीत. 2. अनेक भाविक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात, त्यासाठी काही नियम पाळावयाचे असतात, ते पुढे दिले जातात. 3. मनुष्याने पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्राचे केव्हाही कितीही पारायण केले तरी त्या पारायणाची सर्व फळे त्यास मिळतात. 4. गुरुचरित्राचे पारायण केव्हाही चांगला दिवस पाहून सुरू करता येते. 5. आपल्या वेळेनुसार दररोज ठराविक ओव्या वाचन करून पूर्ण करता येते. तसेच 1 दिवसात पारायण, 3 दिवसाचे पारायण, सप्ताहाचे पारायण, 1 महिन्याचे पारायण करता येते. असे अनेक भक्तजन पारायण करतात. 6. ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा. आपण ज्या हेतू हे अनुष्ठान करत आहोत तो हेतू उच्चार करून उजव्या हातात उदक घेऊन ते सोडावे. तदनंतर गुरु, माता पिता, कुलदेवता यांचे स्मरण करावे व त्याचे आशीर्वाद घ्यावे. समोर एक पाट ठेवून त्यावर कोरे वस्त्र व फुले ठेवून श्री गणेश, कलश, घंटा, शंख, दीप या सर्वांची पूजा करावी. श्री गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करावी. घरातील देवाला व वडीलधाऱ्यांना मंडळींना नमस्कार करावा. यानंतर श्री गुरुचरित्रात ग्रंथाचे पारायण चालू करावे. रोजचे वाचन केले झाले की पुढच्या अध्यायातील 5 ओव्या वाचून ठेवाव्या. पारायण सप्ताह पाळावयाचे नियम. पारायण करते वेळी जी जागा ठरवली ती संपेपर्यंत एकच असावी. पारायण करते वेळी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. पारायण करते वेळी
आसनावरून मध्येच उठू नये. रोजचे पारायण करते वेळी ते संपेपर्यंत कोणाशी बोलू नये. पारायण सप्ताह काळात शक्यतो उपवास करावा. पारायण सप्ताहामध्ये रात्री चटई किंवा पांढरी घोंगडीवर खाली झोपावे व ब्रह्मचर्य व्रत पाळावे. पारायण सांगतेच्या दिवशी भाविक श्रद्धावान दाम्पत्यास भोजन देऊन यथाशक्ती दक्षिणा द्यावी. अशा दृढ श्रद्धेने श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. त्या योगे सर्व सुख शांती समाधान यांची समृद्धी लाभेल. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वते नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हालविशी कर्ण युगुले तेथुनी जो का वारा उसळे त्याचेनी वाते विघ्न पळे. विघ्नांतक म्हणती तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभार मन तैसे तेज फाकतसे विघ्न कानन नच्छेदनासी हाती फरश धरिलासी नागबंद कटीसी उरग यज्ञोपवीत चतुर्भुजे दिससी निका विशालाक्षा विनायका प्रतिपाळसी विश्वलोका निर्विघ्ने करुनिया तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधिती. सकळाभीष्टे साधती अविलंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी. चतुर्दश विद्यांसी स्वामी तुमची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे. ब्रह्मादिकी या कारणे स्तविला असे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी. संहारावया दैत्यांसी पहिले तुम्हासी स्तविले हरिहर ब्रह्मादिक गणपती. कार्यारंभी तुझे वंदिती सकाळ भीष्टे साधती तुझे निप्रसादे कृपानिधी गणनाथा. ओंकार विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज. समस्त गणांचा नायक तुमची विघ्नांचा अंतक तुरते वंदिती जे लोक. कार्य साधे तयांचे सकळ कार्यांचा आधारू तुझी कृपेचा सागरू. करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज. माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता. नेणता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. माझिया अंतःकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे. ग्रंथसिद्धी पावावी दातारा आता
वंदू ब्रह्मकुमारी, जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक विना जिचे करी, हंसवाहिनी असे देखा, म्हणून नमतो तुझे चरणी, प्रसन्न भावे मज स्वामिनी, राहोनिया माझिया वाणी, ग्रंथी रिघु करी आता, विद्या वेद शास्त्रांसी, अधिकार जाणा शारदेसी, तिये वंदिता विश्वासी, ज्ञान होय अवधारा, ऐक माझी विनंती, धावी आता अवलीलामती, विस्तार कराव्या गुरुचरित्री, मती प्रकाश करी मज, जय जय जगन्माते, तुची विश्वी वाद्वेगवते, वेदशास्त्रे तुझी लिखिते, नांदविषयी येणे परी, माते तुझिया वाग्बाणी, उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी, वदता साही दर्शनी, त्याते अशक्य परियेसा, गुरुचे नामी तुझी स्थिती, म्हणती नृसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती, नाम आपुले म्हणूनी, खांबसूत्रींची बाहुली जैशी, खेळती तया सूत्रा सरसी, स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी, वर्तती आणि काचेनी मते, तुझे तुझे तैसे तुझेनी अनुमते, माझे जिव्हे प्रेरी माते, कृपानिधी वाग्देवते, म्हणून विनवी तुझा बाळ, म्हणून नमिले तुझे चरण, व्हावे स्वामिनी प्रसन्न, ध्यावे माते वरदान, ग्रंथी रिघु करवी आता, आता वंदू त्रिमूर्तीसी, ब्रह्मा विष्णू शिवांशी, विद्या मागे मी दयासी, अनुक्रमे करुणी, चतुर्मुखे असती ज्यासी, करता जो का सृष्टी, वेद झाले बोलते ज्यासी, त्याचे चरणी नमन माझे, आता वंदू ऋषिकेशी, जो नायक या विश्वासी, लक्ष्मी सहित अहर्निशी, क्षीरसागरी असे जाणा, चतुर्बाह्यू नरहरी, शंख चक्र गदा करी, पद्महस्त मुरारी, पद्मनाभ परियेसा, पितांबर असे कासोला, वैजयंती माळा गळा, शरणागता अभिष्ट सकळा, देता होय कृपाळू, आता नमू शिवासी, धरिली गंगा मस्तकेसी, पंचवक्त्र 10 भुजेंसी, अर्धांगी असे जगन्माता, पंचवदने असती ज्यासी, संहारी जो या सृष्टीशी, म्हणून बोलती स्मशानवासी, त्याचे चरणी नमन माझे, व्याघ्रांभर पांघरून सर्वांगी असे सर्पवेष्टन, ऐसा शुभ उमा रमण, त्याचे चरणी नमन माझे, नमन समस्त सुरवरा, सिद्ध साध्य अवधरा, गंधर्वक्षण किन्नरा, ऋषीश्वरा नमन माझे, वंदू आता कवी कुळासी, पराशरादी व्यासांसी, वाल्मिकादी सकळिकांसी, नमन माझे परियेसा, नेणे कवित्व असे कैसे, म्हणून तुम्हा विनवितेसे, ज्ञान घ्यावे जी भरवसे, आपुला दास म्हणून, न कळे ग्रंथ प्रकार, नेणे शास्त्रांचा विचार, भाषा नये महाराष्ट्र, म्हणून विनवी तुम्हासे, समस्त कृपा करणे, समस्त तुम्ही कृपा करणे, माझी या वचना साह्य होणे, शब्द व्युत्पत्तीही नेणे, कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा, ऐसे सकळिका विनवोनी, मग ध्याईले पूर्वजमनी, उभय पक्ष जनक जननी, महात्म्य पुण्य पुरुषांचे, आपस्तंभ शाखेसी, गोत्र कोंडिन्य महाऋषी, साखरे नाम ख्यातीसी,
सायन देवा पासाव, त्यापासूनी नागनाथ देवराया तयाचा सुत, सदा श्री सद्गुरु चरण ध्यात, गंगाधर जनक माझा. नमन करिता जनक चरणी, माता पूर्वज ध्यातो मनी, जो का पूर्वज नामधारणी, अश्वालायन साखेचा. काश्यपाचे गोत्री, चौंडेश्वरी नामधारी, वागे जैसा जिन्ह अवधारी, अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी, निश्चय जैसी भवानी, चंपा नावे पुण्यखाणी, स्वामिनी माझी परियेसा. निमिता जनक जननीसी, नंतर नमू श्री गुरुसी, धाली मती प्रकाशी, गुरुचरण स्वयं स्मरावया. गंगाधराचे कुशी, जन्म झाला परियेसी, सदा ध्याय श्री गुरुसी, एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर, करी संतांसी नमस्कार, श्रोतया विनवी वारंवार, क्षमा करणे बाळकासी. वेदाभ्यासी संन्यासी, यती योगेश्वर तपासी, सदा ध्याती श्री गुरुसी, तयांसी माझा नमस्कार. विनवतेसी समस्तांसी, अल्पमती आपणासी, माझे बोबडे बोलासी, सकळ तुम्ही अंगीकारा. तावन मात्र माझी मती, नेने काव्य व्युत्पत्ती, जैसे श्री गुरु निरोपती, तेने परी सांगत. पूर्वापार आमचे वंशी, गुरु प्रसन्न अहर्निशी, निरोप देती माते परियेसी, चरित्र आपुले विस्तारावया. मने ग्रंथ कथनी करी, अमृत घट स्वीकारी, तुझे वंशी परंपरी, लादती चारी पुरुषार्थ. गुरु वाक्य मज कामधेनु, मनी नाही अनुमान, सिद्धी पावविनाराम आपणू, नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर, कवण जाणे याचा पार, चरित्र कवणा न वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरूंचे, वर्णू न शके मी वाचे, अज्ञापन असे श्री गुरूंचे, म्हणून वाचे बोलतसे. ज्यास पुत्र पौत्री असे चाड, त्यासी कथा आहे असे गोड. लक्ष्मी वसे अखंड, तया भुवनी परियेसा. ऐशी कथा जयाचे घरी, वाचती नित्य प्रेम भरी. श्रियायुक्त निरंतरी, नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवानी, सदा संतुष्ट गुरुकृपेनी. निसंदेह सात दिनी, एकता बंधन तुटे जाणा. ऐसी पुण्य पावन कथा, सांगेन एक विस्तारता. साया सवणी होय साध्यता, सद्य फल प्राप्त होय. निधान लादे अप्रयासी, तरी कष्ट का सायासी. विश्वास माझिया बोलासी, ऐका श्रोते एक चित्ते. आम्ही साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवितेसे बळे. श्री गुरु स्मरण असे भले, अनुभवता हो सकळिका. तृप्ती झालियावरी ढेकर, देती जैसे जेवणार. गुरु हिमेचा उद्गार, बोलवतेसे अनुभवोनी. मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी. मक्षिकेच्या मुखांतुनी, मधु केवी ग्राह्य होय. जैसे शिल्पकात मुक्ताफळ, अथवा कर्पूर कर्दर. विचारी पा अश्वत्थ मूळ,
कवनापासा उत्पत्ती, ग्रंथ कराल उदास, वांकुडा कृष्ण दिसे ऊस, अमृतवत निघे त्याचा रस, दृष्टी द्यावी तयावरी, तैसे माझे बोलणे, ज्यासी चाड गुरुस्मरणे, अंगीकार करणारे शहाणे, अनुभवती एक चित्ते, ब्रह्मरसाची गोडी, अनुभविता फळे रोकडी, या बोलाची आवडी, ज्यासी संभवे अनुभव, गुरुचरित्र कामधेनु, एकता होय महाज्ञानु, श्रोती करुनिया सावध मनु, एक चित्ते परियेसा, श्री गुरु नृसिंह सरस्वती, होते गाणगापुरी ख्याती, महिमा त्यांचा अत्यद्भुती, सांगेन ऐका एक चित्ते, तया ग्रामी वसती गुरु, म्हणून महिमा असे थोर, जाणती लोक चहुराष्ट्रू, समस्त जाती यात्रेसी, तेथे राहुनी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्र दारा धन संपत्ती, जे जे इच्छिले होय जना, लाधोनिया संताने, नामे ठेवती नामकरणे, संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ, ऐसे असता वर्तमानी, भक्त एक नाम करणी, कष्ट तसे अति गहनी, सदा ध्याय श्री गुरुसी, ऐसा मनी व्याकुळिते चिंतिते, चिंतेने वेष्ठीला बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत, निर्वाण मानसे निघाला, अति निर्वाण अंतःकरणी, लय लावणी गुरुचरणी, जातो शिष्य शिरोमणी, विसरोनिया क्षुधा तृषा, निर्धार करुनी मानसी, मणे पाहीन श्री गुरुसी, अथवा सांडीन देहासी, जड स्वरूपे काय काज, ज्याचे नामस्मरण करिता, दैन्य हानी होय त्वरिता, आपण तैसा नामांकित किंकर म्हणत असे, दैव असे आपुले उणे, तरी का भजावे श्री गुरु चरण, परीस लावता लोहा जाण, सुवर्ण केसी होतसे, तैसे तुझे नाम परिसे, माझे हृदय सदा वसे, माते कष्टी सयासे, ठेविता लाज कवणासी, या बोलचिया हेवा, मनी धरोनी पहावा, गुरुमूर्ती सदाशिव, कृपाळू सा सर्वभूती, अति व्याकुळ अंतःकरणी, निंदास्तुती आपुली वाणी, कष्टला भक्त नाम करणी, करिता होय परियेसा, राग स्वेच्छा ओवी बुद्ध म्हणावे, आजी पाहुणे पंढरीचे रावे, बंधू विघ्नहरा भावे, नमू ते सुंदर शारदेसे, गुरुचे त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती कलियुगात, कलियुगात ख्याती श्री नृसी सरस्वती, भक्तांसी सारथी कृपा सिंधू भक्ता, वेद वाखाणिता, त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणूनिया, त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान, भक्तांसी रक्षण दयानिधी, दयानिधी यती विनवितो मी श्रीपती, नेणे भावा भक्ती अंतःकरणी, अंतःकरणी स्थिरू नवे बा श्री गुरु, तू कृपा सागरू पाव वेगी आता, नरहरी अनंता, बाळा लागी माता केवी टाकी, तू माता तू पिता, तुझी सखा भ्राता, तुझी कुळदेवता परंपरी, वंश परंपरी धरुनी निर्धारी, भजतो मी नरहरी,
सरस्वतीसी. सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी, म्हणून मी निरंतरा सदा कष्ट चित्ता, का हो देशी आता, कृपा सिंधू भक्ता केवी होसी. कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता, त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी. त्रयमूर्ती तू होसी, पाळीसी विश्वासी, समस्त देवांशी तुची दाता. समस्त देवांशी तुची दाता होसी, मागो मी कवणासी तुझ वांचोनी. तुझ वांचोनी आता असे कवण दाता, विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू. सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण, समस्तांचे जाणे कवण ऐसा. सर्वज्ञ म्हणून विनती पुराणी, माझे अंतःकरणी न ये साक्षी. कवण कैसा परी अस्ति भुवी वरी, जणी जेची तरी सर्वज्ञ तो. बाळक तान्हये नेने बापमये, कृपा कोवी होय मातपित्या. दिली या वांचोनी न देववे म्हणून, असेल तुझे मनी सांग मज. समस्त मती महितळी तुम्हा दिले बळी, त्याते हो पाताळी बैसविले. सुवर्णाची लंका तुवा दिली एका, तेणे पूर्वी लंका कवणा दिली. अढळ ध्रुवासी दिल्हे ऋषिकेशी, त्याने तो तुम्हासी काय दिले. निक्षत्र करुणी विप्राते मेदिनी, देता तुम्हा कोणी काय दिले. सृष्टीचा पोषक तुझी देव एक, तू ते मी मशक काय देऊ. नाही तुम्हा जरी श्रीमंत नर हरी, लक्ष्मी तुझे घरी नांदत असे. याहोनी आम्हासी तू काय मागसी, सांग ऋषिकेशी काय देऊ. मातेचे वो संगी बैसोनिया बाळ वेंगी, पसरी मुख सुरंगी स्तन काक्षेसी. बाळपांसी माता काय मागे ताता, ऐक श्री गुरुनाथा काय देऊ. देऊनिया देता नाम नाही दाता, दयानिधी म्हणता बोल देसी. बोल दिसे देऊन सकशी म्हणे मी मानसी, चौदाही भुवनासी तुझी दाता. तुझे मनी पाही वसे आणिक काही, सेवा केली नाही म्हणून या. सेवा घेऊन या देणे हे सामान्य, नाम नसे जाण दातृत्वासी. तळी बावी विहिरी अस्ति भूमीवर, मेघ तो अंबरी. वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा. केवी करी सेवा अपेक्षिता, बोल असते दाता, दयानिधी म्हणता केवी साजे. नेणे सेवा कैसी स्थिर होय मानसी, माझे वंशोवंशी तुझे दास. माझे पूर्वज वंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे. माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण, का बा नये करुणा.
कृपा सिंधू. आमची आम्ही घेता काबा नये चित्ता, मागे न मी सत्ता घेईना आता. आता मज जरी न देसी नरहरी, जितो निवे भारी घेईन जाणा. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दासमी अंकिता सनातन. आपुले समान असेल कवन, तया सवे मन कठीण कीजे. कठीण कीजे हरी, तुवा दैत्यांवरी, प्रल्हाद कैवारी सेवकांसी. सेवका बाळकांसी करू नये ऐसी, कठीणता परियेसी बरवे न दिसे. माझिया अपराधी धरोनिया बुद्धी, अंतःकरण क्रोधी पहासी जरी. बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी, अज्ञाने मायेसी मारी जरी. माता त्या कृपारासी, कोप न धरी कैसी, ओलिंगोनी हर्षी संबोखी पा. कवण्या अपराधेसी न घालीसी आम्हासी, अहो ऋषिकेशी सांगा मज. माता हो कोपासी बोले बाळकासी, जाऊनी पित्यासी सांगे बाळ. माता कोपी जरी एखादे अवसरी, पिता कृपा करी संबोखुनी. तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा, सांगो कवणा आता क्षमा करी. तुमची स्वामी ऐसा जगी झाला ठसा, दास तुझा भला तैसा प्रतिपाळावा. अनाथ रक्षक म्हणती तूज लोक, मी तुझा बाळक प्रतिपाळावे. कृपाळू म्हणूनी विनती पुराणी, माझे बोल कानी न घालीसीच. नायक कसी गुरु राणा, माझे करुणा वचन काय दृष्टीचपणा तुझ्या असे. माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान, ऐकोनी पाषाण विखुरतसे. करुणा करी ऐसे वानिती तुझे पिसे, अजुनी तरी कसे कृपा न ये. ऐसे नामांकित विनविता त्वरित, कृपाळू श्री गुरुनाथा आले वेगी. वत्सा लागी धेनू जैशी हे धावूनु, तैसे श्री गुरु आपणू आले जवळी. येतांची गुरुमुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवूनी चरण युग्मी. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंद सृजळी. अंघ्री शाळी हृदय मंदिरात, बैसवोनी वक्त पूजा उपचारित षोडाश विधी. आनंद भरिता झाला नामांकित, हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीसी. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतय श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामा धारक संवादे मंगल चरणम नाम प्रथमोध्याय. ओवी संख्या. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्यायाचा
मराठी अनुकरण. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ग्रंथ लेखक सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या आरंभी श्री गणेशाला वंदन करून ग्रंथ लेखनासाठी शक्ती ज्ञान याची याचना केली आहे. त्याचप्रमाणे बुद्धीची देवता श्री शारदा हिला नमन केले आहे. लक्ष्मी सहित श्री भगवान विष्णू, त्याचप्रमाणे पार्वतीसह भगवान शिवशंकर यांनाही विनम्रपणे अभिवादन केले आहे. ग्रंथलेखकाने माता पित्यांनी अभिवादन करून स्वतःचा अल्प परिचय दिला आहे. लेखक श्री सरस्वती गंगाधर यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत, मातेचे नाव चंपा, आडनाव सारखे, गोत्र आपस्तंभ, शाखा कौंडिन्य. पूर्वजांचेही पुण्यस्मरण करून श्री गुरूंचे पट्टशिष्य सायनदेव हे आपले ज्ञात मूळ पुरुष असल्याचे सांगून आपला वंश कर्म दिला आहे. सायनदेवानंतर नागनाथ देवराव गंगाधर अशा वंशक्रम सांगून श्री सरस्वती हे सायनदेवांपासूनचे 5वे पुरुष आहेत. श्री सरस्वती यांनी हे मराठी भाषेत गुरुचरित्र श्री गुरूंची आज्ञा झाली म्हणून लिहिले आहे. कथा नामकरणीची. श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचे गाणगापुरात वास्तव्य होते. त्यावेळी त्यांच्या दर्शनाच्या हेतूने लांबून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने प्रेमाने येत असत. श्री गुरूंच्या दर्शनामुळे आणि कृपाशीर्वादाने त्यांचे हेतू सिद्धीला जात असत. त्यांना अपेक्षित फलाचे लाभ होत असे. सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होऊन समाधान आनंद लाभत असे. दुःखाचा नाश, संकट निरसन, दैन्य संकट परिहार अशा अनेक दुःखांच्या मुक्ततेसाठी भाविक श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असत. श्री दत्त स्वरूप श्री नृसिंह सरस्वतींची ख्याती नामकर्णी नावाच्या एका भक्ताच्या कानावर गेली. ती ऐकून त्याला गाणगापुरी जाऊन श्री गुरु चरणांचे दर्शन करावेसे असे मनापासून वाटू लागले. त्याने मनाचा निश्चय केला व श्री गुरुच्या दर्शनाच्या हेतूने तो निघाला. तो सारखा चालत राहिला. मनामध्ये श्री गुरुच्या दर्शनाची आर्तता लागली होती. मुखाने श्री गुरु चरण स्मरण नामस्मरण करीत होता. भूक तहान याचे त्याला भान राहिले नाही. मनात केवळ एकच ध्यास, श्री गुरूंचे दर्शन होईल, त्यामुळे आपले देखील दैन्य दुःख दारिद्र्य याचा परिहार होईल, आपले सर्व मनोरथ सिद्धीला जातील असा विश्वास त्याला वाटू लागला. श्री गुरु चरणांच्या दर्शनाचा निर्धार मनाशी धरून तो चालत असताना त्याला वाटू लागले की आता मी श्री गुरूंच्या दर्शनासाठी ओढीने जात आहे, परंतु त्यांना मी काय अर्पण करेल? मी काही तरी अर्पण केल्याशिवाय ते मला दर्शन देतील का? श्री गुरु तर माझी माता आहे, माता लेकराकडे काय मागणार? नामकर्णी मनात असे विचार करीत चालला होता. देवानी ध्रुवाला अढळपद दिले, परंतु ध्रुवाने भगवंताला काय दिले होते? ध्रुवाने तरी देवाची भक्ती केली होती, परंतु आपण तर देवाचे काही सेवा केली नाही, म्हणून श्री गुरु रागवले तर नसावेत असा प्रश्न नामकरणीच्या मनात निर्माण झाला. व्याकुळ होऊन
नामकरणी श्री गुरुला कृपा वर्षाव करण्याची प्रार्थना करू लागतो. सेवा घेऊन कृपा करणे हे काही दातृत्व नाही. हे श्री गुरुनाथा, मी जर आपली सेवा करू शकलो नसलो तरी आपण माझ्यावर कृपा वर्षाव करा. नामकरणीची व्याकुळ अवस्था पाहून भक्त दयाघना प्रभूंनी त्वरेने धाव घेतली. भक्तांचे इच्छित पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष श्री गुरु गाणगापुराहून येऊन अर्ध्या वाटेत नामकरणीला भेटले. मनश्चक्षु समोर दिसणाऱ्या श्री गुरूंच्या मूर्तीच्या चरणी नामकरणीने आपले मस्तक ठेवले. त्याच्या चरणीवरील धूळ आपल्या जटेच्या केसांनी झाडली. हर्षभराने त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. अशा प्रकारे भक्ताच्या हृदयात स्थिरावलेल्या श्री गुरूंना पाहून लेखक सरस्वती संतोष पावला. श्री स्वामी समर्थ. उद्या मी अध्याय 2 हा वाचेल आणि त्यामध्ये पहिले मराठी वाचेल आणि मग अध्याय वाचेल. श्री स्वामी समर्थ.